आपल्यामध्ये आत्मविश्वास असणे हे अनेक कारणांसाठी महत्त्वाचे आहे. हे तुम्हाला निर्णय घेण्यास, जोखीम घेण्यास आणि सकारात्मक वृत्तीने नवीन आव्हानांना सामोरे जाण्यास मदत करू शकते. आत्मविश्वास का महत्त्वाचा आहे हे आपण पुढील उदाहरणाने समजून घेऊया. समजा जर तुम्ही नोकरी शोधत आहात आणि तुम्हाला खरोखर हव्या असलेल्या पदासाठी नोकरीच्या मुलाखतीसाठी आमंत्रित केले आहे. अशा वेळी जर तुमच्यात आत्मविश्वासाची कमतरता असेल तर तुम्ही तुमच्या क्षमतांवर शंका घेऊ शकता आणि मुलाखतीदरम्यान नर्वस होऊ शकता. तुम्हाला इंटरव्ह्यू दरम्यान प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी संघर्ष करावा लागेल. कदाचित तुमचे शब्द अडखळतील आणि याची नकारात्मक छाप पडेल. तथापि जर तुम्ही आत्मविश्वासाने इंटरव्ह्यू देण्यासाठी गेलात तर तुमची चांगली कामगिरी होण्याची शक्यता जास्त असेल आणि तुम्ही तुमच्या कौशल्यांबद्दल आणि अनुभवाबद्दल आत्मविश्वासाने बोलू शकाल. विचारपूर्वक प्रश्नांची उत्तरे देऊ शकाल आणि मुलाखतकारावर सकारात्मक छाप सोडू शकाल. यामुळे तुमची या पदासाठी नियुक्ती होण्याची शक्यता वाढू शकते. आत्मविश्वास तुमच्या जीवनाच्या इतर क्षेत्रातही मदत करू शकतो. उदाहरणार्थ, जर तुमचा सामाजिक परिस्थितींमध्ये आत्मविश्वास नसेल तर तुम्हाला मित्र बनवण्यासाठी किंवा तुम्हाला इंटरेस्ट असलेल्या व्यक्तींशी संपर्क साधण्यासाठी संघर्ष करावा लागेल. तथापि जर तुमचा आत्मविश्वास हाय असेल तर तुम्ही स्वतःला प्रॉब्लेम्समधून बाहेर काढण्याची आणि नवीन कनेक्शन बनवण्याची शक्यता वाढेल. तुम्ही स्वतःला अधिक प्रामाणिकपणे व्यक्त करू शकाल, तुमची मते शेअर करू शकता आणि सामाजिक रिस्कसुद्धा घेऊ शकता. म्हणूनच आत्मविश्वास हा खूप महत्त्वाचा आहे, कारण तो तुम्हाला जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये अधिक चांगली कामगिरी करण्यास मदत करतो. आत्मविश्वास हे एक स्किल आहे जे आपल्यामध्ये डेव्हलप करून आपण ही कॉन्फिडंट व्यक्ती बनू शकतो. आता हा आत्मविश्वास कसा डेव्हलप करायचा हे आपण पुढील मुद्द्यांनी समजून घेऊया. प्रॅक्टिस सेल्फ केअर. स्वतःची काळजी घ्या. स्वतःची काळजी घेण्याचा सराव करण्यामध्ये तुमच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्याची काळजी घेणे समाविष्ट आहे. ते करण्याचे काही मार्ग आहेत, जसे की फिजिकल सेल्फ केअर. पुरेशी झोप घेऊन, निरोगी आहार घेऊन, हायड्रेटेड राहून आणि नियमित व्यायाम करून तुम्ही तुमची शरीराची योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे. निसर्गात फेरफटका मारणे, योगाभ्यास करणे किंवा नृत्य करणे यासारख्या ॲक्टिव्हिटीजमध्ये गुंतून राहा, ज्यामुळे तुम्हाला चांगले वाटेल. मेंटल सेल्फ केअर. चिंता आणि तणाव कमी करणाऱ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये गुंतून तुमच्या मनाची काळजी घ्या. यामध्ये मेडिटेशन, दीर्घ श्वासोच्छवासाचे व्यायाम म्हणजेच डीप ब्रीथिंग टेक्निक, जर्नलिंग किंवा चांगले पुस्तक वाचणे यांचा समावेश असू शकतो. तुमच्या मानसिक आरोग्याला प्रोटेक्ट करण्यासाठी बाउंड्रीज सेट करा आणि नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. इमोशनल सेल्फ केअर. तुमच्या भावना स्वीकारून आणि निरोगी मार्गाने त्या व्यक्त करून त्यांची काळजी घ्या. यामध्ये विश्वासू मित्र किंवा कुटुंबातील सदस्याशी बोलणे, प्रॅक्टिसिंग माइंडफुलनेस म्हणजेच सजगतेचा सराव करणे इत्यादी गोष्टींचा समावेश असू शकतो. तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवून ठेवा. तसेच एखादी कला शिकणे, लेखन करणे, वाद्य वाजविणे किंवा संगीत यासारख्या तुमच्या भावना व्यक्त करण्याची परवानगी देणाऱ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये व्यस्त राहा. सोशल सेल्फ केअर. सामाजिक स्वकाळजी. निरोगी नातेसंबंध राखून आणि टॉक्सिक लोकांशी बाउंड्रीज निश्चित करून आपल्या सामाजिक कल्याणाची काळजी घ्या. सहाय्यक मित्र आणि कुटुंबातील सदस्यांशी कनेक्ट व्हा किंवा तुम्हाला इंटरेस्ट असलेल्या एखाद्या ग्रुपमध्ये किंवा क्लबमध्ये सामील व्हा. लक्षात घ्या, सेल्फ केअर ही एक ऑनगोईंग प्रोसेस आहे, ज्यासाठी नियमित लक्ष आणि प्रयत्न आवश्यक आहेत. आनंदी, निरोगी जीवन जगण्यासाठी तुमच्या स्वतःच्या गरजांना प्राधान्य देणे आणि स्वतःची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. सेट अचिवेबल गोल्स अँड वर्क टुवर्ड्स देम. स्वतःसाठी साध्य करण्यायोग्य उद्दिष्टे निश्चित करणे हा वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढीचा एक आवश्यक भाग आहे. साध्य करण्यायोग्य उद्दिष्टे सेट करण्यासाठी आणि त्यांच्या दिशेने कार्य करण्यासाठी येथे काही पॉईंट्स सांगत आहे, ज्याचे अनुसरण करून हे तुम्ही इझिली अचीव करू शकता. याची सुरुवात आपण काय साध्य करू इच्छिता हे डिफाईन करून करा. तुमचे ध्येय लिहा आणि ते विशिष्ट, मोजण्यायोग्य आणि वास्तववादी असल्याची खात्री करा. काही जण अवास्तव ध्येय ठेवतात आणि ती अपूर्ण झाली की अपसेट होतात. म्हणूनच अस्पष्ट किंवा अवास्तव उद्दिष्टे ठेवू नका, कारण ती निराशाजनक असू शकतात. एकदा आपण आपले ध्येय निश्चित केल्यावर ते लहान आणि साध्य करण्यायोग्य चरणांमध्ये विभाजित करा. हे तुमच्या प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी सोपे होईल आणि तुम्हाला प्रेरित राहण्यास मदत करेल. आपले ध्येय साध्य करण्यासाठी स्वतःला एक अंतिम डेडलाईन द्या. हे तुम्हाला तुमच्या ध्येयासाठी फोकस आणि कमिटेड राहण्यास मदत करेल. तुम्ही ठरवलेल्या प्रत्येक छोट्या स्टेप्ससाठी कृती आणि योजना तयार करा. हे तुम्हाला ऑर्गनाइज आणि फोकस राहण्यास मदत करेल.
तुमची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मोटिवेशन ही गुरु किल्ली आहे. सकारात्मक राहा, तुमच्या यशाची कल्पना करा आणि तुम्हाला सपोर्ट करणाऱ्या लोकांमध्ये राहा. आपल्या ध्येयांचे नियमितपणे पुनरावलोकन करा आणि आवश्यक असल्यास ते ॲडजस्ट करा. फ्लेक्सिबल राहा आणि बदलत्या परिस्थितीशी तुमचे प्लॅन्स जुळवून घेण्यास तयार व्हा. लक्षात घ्या, साध्य करण्यायोग्य उद्दिष्टे निश्चित करण्यासाठी वेळ आणि मेहनत लागते. धीर धरा, लक्ष केंद्रित करा आणि तुम्ही तुमचे ध्येय नक्कीच साध्य कराल. सेलिब्रेट युअर अचिव्हमेंट्स नो मॅटर हाऊ स्मॉल दे मे बी. तुमच्या अचिव्हमेंट्स कितीही लहान वाटल्या तरी सेलिब्रेट करा. हे तुमच्या प्रगतीची वाटचाल ओळखण्यासाठी आणि तुमच्या ध्येयांप्रती तुमचे मोटिवेशन कायम राखण्यासाठी महत्त्वाचे आहे. तुमचे यश साजरे करण्याचे काही मार्ग आहेत, जसे की तुमच्या कर्तृत्वाची कबुली देण्यासाठी थोडा वेळ घ्या आणि तुमच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे श्रेय स्वतःला द्या. स्वतःला काहीतरी विशेष मानून तुमचे यश साजरे करा. हे आवडते जेवण, खरेदीचा खेळ किंवा वीकेंड गेटवे यापैकी काहीही असू शकते. तुमचे यश तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि त्यांना कळू द्या की त्यांचा पाठिंबा तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे. तुमची कामगिरी जर्नलमध्ये किंवा कागदाच्या तुकड्यावर लिहा आणि तुमच्या यशाची आठवण म्हणून ती कुठेतरी दृश्यमान जागेवर ठेवा, जेणेकरून ते तुमच्या सतत नजरेत पडेल. तुमचा प्रवास आणि तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही ज्या अडथळ्यांवर मात केली त्याबद्दल विचार करण्यासाठी थोडा वेळ घ्या. हे तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाची आणखी प्रशंसा करण्यात मदत करू शकते. नवीन उद्दिष्टे सेट करण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी मोटिवेशन म्हणून तुमची अचिव्हमेंट्स वापरा. लक्षात ठेवा, कोणतेही यश साजरे न करण्याइतके लहान नसते आणि तुमची प्रगती ओळखण्यासाठी वेळ काढल्याने तुम्हाला मोटिवेशन मिळू शकते आणि उत्तम गोष्टी साध्य करणे सुरू ठेवता येते. सराउंड युअरसेल्फ विथ पॉझिटिव्ह पीपल हू सपोर्ट अँड एनकरेज यू. तुमचे समर्थन आणि प्रोत्साहन देणाऱ्या सकारात्मक लोकांसोबत स्वतःला वेढून घ्या. हे तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी आणि सकारात्मक मानसिकता राखण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल असू शकते. हे तुम्ही अशा प्रकारे करू शकता. तुम्हाला कोणत्या प्रकारची व्यक्ती बनायचे आहे ते ओळखा. तुम्ही लोकांमध्ये कोणते गुण आणि वैशिष्ट्ये असे आहेत ज्याची प्रशंसा करतात ते विचारात घ्या आणि ज्यांच्याकडे ते आहेत त्यांचा शोध घ्या. आशावादी, उत्साहवर्धक आणि तुमच्या कल्याणाची खरी काळजी घेणाऱ्या व्यक्तींचा शोध घ्या. तुमच्या आवडीनुसार इव्हेंट्स आणि ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी व्हा. तुम्हाला स्वारस्य असलेल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतल्याने तुम्हाला समान मूल्ये आणि ध्येय शेअर करणाऱ्या समविचारी व्यक्तींकडे नेऊ शकतात. ग्रुप आणि संस्थांमध्ये सामील व्हा. तुमच्या इंटरेस्ट आणि पॅशनशी संबंधित असलेल्या ग्रुप आणि संस्थांमध्ये सामील होणे तुम्हाला समान मूल्ये आणि ध्येय असलेल्या व्यक्तींना भेटण्यास मदत करू शकते. सोशल मीडिया हा तुमच्या आवडी आणि मूल्ये शेअर करणाऱ्या लोकांशी कनेक्ट होण्याचा उत्तम मार्ग असू शकतो. तुम्हाला प्रेरणा देणाऱ्या आणि सकारात्मक संभाषणांमध्ये गुंतलेल्या व्यक्तींचे अनुसरण करा. सकारात्मक स्वसंवाद तुम्हाला सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यात आणि समविचारी लोकांना आकर्षित करण्यात मदत करू शकतो. तुम्हाला प्रोत्साहन देणाऱ्या आणि अपलिफ्ट करणाऱ्या सकारात्मक लोकांसह स्वतःला वेढणे हे देखील सकारात्मक आत्मचर्चा मजबूत करण्यास मदत करू शकते. लक्षात ठेवा की सकारात्मक लोकांसह स्वतःला वेढणे ही एक ऑनगोईंग प्रोसेस आहे आणि योग्य लोक शोधण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. परंतु तुम्ही केलेले प्रयत्न तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढीसाठी दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरू शकतात. टेक ऑन न्यू चॅलेंजेस आणि स्टेप आउटसाइड ऑफ युअर कम्फर्ट झोन. तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पाऊल टाकणे थोडे भीतीदायक असू शकते, परंतु वैयक्तिक वाढ आणि विकासासाठी ते आवश्यक आहे. नवीन आव्हाने कशी स्वीकारायची आणि तुमच्या लिमिट्स पार कशा करायच्या यासाठी येथे काही टिप्स सांगत आहे. शिकण्याची प्रक्रिया स्वीकारा आणि नवीन अनुभवांसाठी खुले व्हा. प्रश्न विचारण्यास किंवा इतरांकडून मार्गदर्शन घेण्यास घाबरू नका. तुमच्या ध्येयाच्या दिशेने छोटी पावले टाका आणि हळूहळू डिफिकल्टी लेवल वाढवा. हे आत्मविश्वास वाढविण्यात आणि दडपण टाळण्यास मदत करेल. हे समजून घ्या की अपयश हा प्रक्रियेचा एक नैसर्गिक भाग आहे आणि ही शिकण्याची तसेच ग्रो होण्याची संधी आहे. अपयशाच्या भीतीला तुम्हाला मागे ठेवू देऊ नका. नवीन गोष्टी नियमितपणे करून पाहण्यासाठी स्वतःला आव्हानं द्या, जरी त्या लहान असल्या तरी. हे तुम्हाला लवचिकता निर्माण करण्यात आणि ग्रोथ माइंडसेट विकसित करण्यात मदत करेल. यूज पॉझिटिव्ह सेल्फ टॉक टू काउंटर निगेटिव्ह थॉट्स अँड बिलीफ्स. सकारात्मक आत्मसंवाद हे नकारात्मक विचार आणि विश्वासांचा प्रतिकार करण्यासाठी एक शक्तिशाली साधन असू शकते. सकारात्मक स्वचर्चा प्रभावीपणे वापरण्यासाठी येथे काही स्टेप्स सांगत आहे. पहिली पायरी म्हणजे तुमच्या स्वतःबद्दल असलेले नकारात्मक विचार आणि बिलीफ्स ओळखणे. मी चांगला नाही आहे, मी कधीही यशस्वी होऊ शकत नाही, अशा प्रकारचा नकारात्मक स्वसंवाद तुमचा आत्मविश्वास कमी करतो. एकदा आपण नकारात्मक विचार आणि बिलीफ्स ओळखल्यानंतर त्यांना चॅलेंज करणे महत्त्वाचे आहे. स्वतःला विचारा की माझे हे विचार आणि बिलीफ्स वास्तवावर आधारित आहेत किंवा का ते फक्त माझी गृहीतकं आहेत. या नकारात्मक विचार आणि विश्वासांना विरोध करणारे पुरावे शोधण्याचा प्रयत्न करा.
एकदा तुम्ही नकारात्मक विचार आणि बिलीफ्सना चॅलेंज दिले की त्यांना सकारात्मक विचारांनी बदला. उदाहरणार्थ, मी पुरेसा चांगला नाही असा विचार करण्याऐवजी माझ्याकडे अनेक सामर्थ्य आणि क्षमता आहेत असा विचार करा. स्वतःबद्दल दयाळू आणि कंपॅशनेट राहण्याचे लक्षात ठेवा. कोणीही परिपूर्ण नसतो आणि चुका करणे ठीक आहे. चुकांबद्दल स्वतःला दोष देण्याऐवजी त्यातून शिकण्याच्या आणि वाढण्याच्या संधी म्हणून त्यांचा वापर करा. स्वतःशी सकारात्मक बोलण्याची सवय लावणे आणि त्याचा नियमितपणे सराव करणे महत्त्वाचे आहे. दररोज सकारात्मक अफर्मेशन्सची पुनरावृत्ती करा. विशेषतः जेव्हा आपणास नकारात्मक विचार येत असल्याचे लक्षात येते तेव्हा हे करणे महत्त्वाचे आहे. या स्टेप्सचा वापर करून तुम्ही सकारात्मक आत्मचर्चाने नकारात्मक विचार आणि बिलीफ्स प्रतिकार करण्यास शिकू शकता, जे तुम्हाला आत्मविश्वास, आत्मसन्मान आणि जीवनाबद्दल अधिक सकारात्मक दृष्टिकोन तयार करण्यात मदत करू शकते. लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स अँड सी देम ॲज ऑपॉर्च्युनिटीज फॉर ग्रोथ. आपल्या चुकांमधून शिकणे हे वैयक्तिक वाढ आणि विकासासाठी एक मौल्यवान साधन असू शकते. तुमच्या चुकांमधून शिकण्याच्या आणि त्यांना वाढीच्या संधींमध्ये बदलण्यासाठी तुम्ही पुढील काही पावले उचलू शकता. पहिली स्टेप म्हणजे आपण चूक केली आहे हे ओळखणे आणि कबूल करणे. त्याची जबाबदारी घ्या आणि इतरांना दोष देणे टाळा. काय चूक झाली आणि ती का झाली यावर विचार करा. चूक टाळण्यासाठी तुम्ही वेगळे काय करू शकला असता यावर विचार करा. तुम्ही या अनुभवातून काय शिकलात याचा विचार करा. चुकीच्या नकारात्मक पैलूंवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्ही काय करू शकता? तुम्ही स्वतःला वाढवण्यासाठी आणि सुधारण्यासाठी अनुभव कसा वापरू शकता याचा विचार करा. ॲक्शन घेण्यासाठी आणि तुमच्या वागण्यात किंवा कृतींमध्ये बदल करण्यासाठी तुम्ही जे शिकलात त्याचा वापर करा. पुन्हा तीच चूक होऊ नये म्हणून तुमचे ज्ञान आणि कौशल्य भविष्यातील परिस्थितींमध्ये लागू करा. चुका आणि अपयश हे शिकण्याच्या प्रक्रियेचा भाग आहेत हे ओळखा. स्वतःवर खूप कठोर होऊ नका आणि हार मानू नका. त्याऐवजी आपल्या चुकांमधून शिकण्याची आणि वाढण्याची संधी स्वीकारा. लक्षात ठेवा, प्रत्येकजण चुका करतो. तुम्ही त्यांना कसा प्रतिसाद देता हे सर्वात महत्त्वाचे आहे. जबाबदारी घेऊन जे घडले त्यावर चिंतन करून सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करून कृती करून आणि शिकण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून अपयश स्वीकारून तुम्ही तुमच्या चुका वाढीच्या आणि वैयक्तिक विकासाच्या संधींमध्ये बदलू शकता. प्रॅक्टिस माइंडफुलनेस टू स्टे प्रेझेंट अँड अवेअर ऑफ युअर थॉट्स अँड फिलिंग्स. माइंडफुलनेसचा सराव करण्यामध्ये निर्णय किंवा विचलित न होता सध्याच्या क्षणात पूर्णपणे उपस्थित राहणे आणि व्यस्त असणे समाविष्ट आहे. सजगतेचा सराव करण्यासाठी आणि तुमचे विचार आणि भावनांबद्दल जागरूक राहण्यासाठी तुम्ही येथे काही स्टेप्सचे अनुसरण करू शकता. बसण्यासाठी किंवा झोपण्यासाठी एक शांत आणि आरामदायक जागा शोधा जिथे तुम्हाला त्रास होणार नाही. तुमचे डोळे बंद करा. काही खोल श्वास घ्या आणि तुमचे लक्ष तुमच्या शरीराकडे आणा. तुम्ही अनुभवत असलेल्या कोणत्याही संवेदनांकडे लक्ष द्या, जसे की तुमचे पाय जमिनीवर असल्याची भावना किंवा तुमच्या श्वासोच्छवासाची संवेदना तुमच्या शरीरात आणि बाहेर फिरत आहे. आपले विचार आणि भावनांचा न्याय न करता त्यांचे निरीक्षण करण्यास प्रारंभ करा. जेव्हा ते उद्भवतात तेव्हा फक्त त्यांच्याकडे लक्ष द्या आणि त्यांच्याशी संलग्न न होता त्यांना पुढे जाऊ द्या. जर तुम्हाला तुमचे मन भरकटलेले दिसले तर हळूवारपणे तुमचे लक्ष तुमच्या श्वासाकडे किंवा वर्तमान क्षणाकडे वळवा. तुम्ही तुमचे लक्ष एका विशिष्ट संवेदनांवर केंद्रित करण्याचा प्रयत्न देखील करू शकता, जसे की तुमच्या श्वासोच्छवासाची, तुमच्या शरीरात आत आणि बाहेर जाण्याची भावना किंवा जमिनीवर तुमचे पाय फिरण्याची संवेदना. दररोज किमान काही मिनिटे नियमितपणे माइंडफुलनेसचा सराव करा. कालांतराने तुम्हाला असे दिसून येईल की तुम्ही दिवसभर उपस्थित राहण्यास आणि तुमचे विचार आणि भावना जाणून घेण्यास अधिक सक्षम आहात. लक्षात घ्या की माइंडफुलनेस हा एक सराव आहे आणि तो विकसित होण्यासाठी वेळ आणि संयम लागतो. स्वतःशी दयाळू राहा आणि तुमचे मन भरकटले किंवा तुम्हाला प्रथम उपस्थित राहणे कठीण वाटत असेल तर काळजी करू नका. सरावाने तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात अधिक जागरूकता आणि अवेअरनेस विकसित करू शकता. फोकस ऑन युअर स्ट्रेंथ्स अँड व्हॉट यू डू वेल. तुमच्या सामर्थ्यावर आणि तुम्ही जे चांगले करता त्यावर लक्ष केंद्रित केल्याने तुम्हाला जीवनात मोठे यश आणि पूर्णता प्राप्त होण्यास मदत होऊ शकते. असे करण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी येथे काही टिप्स सांगत आहे. तुमच्या भूतकाळातील यश आणि कर्तृत्वांवर विचार करण्यासाठी वेळ काढा. आपण कोणत्या ॲक्टिव्हिटीज आणि कार्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे? इतर लोक तुमची वारंवार कशासाठी प्रशंसा करतात? एकदा तुम्हाला तुमची ताकद समजली की ती लिहून काढा. स्वतःसाठी ध्येय सेट करताना मार्गदर्शक म्हणून तुमची ताकद वापरा. तुमची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तुम्ही तुमची ताकद कशी वापरू शकता याचा विचार करा. उदाहरणार्थ, आपण सार्वजनिक सामाजिक बोलण्यात चांगले असल्यास
व्यावसायिक वक्ता भरण्याचे ध्येय सेट करण्याचा विचार करा. तुमच्या सामर्थ्याचा वापर करणाऱ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये अधिक वेळ घालवा. तुम्ही अधिक व्यस्त आणि मोटिवेटेड व्हाल आणि तुम्ही अधिक चांगली कामगिरी कराल. सामर्थ्यांवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे असले तरी तुमचा वीकनेस म्हणजेच कमकुवतपणा सुधारण्यासाठी कार्य करणे देखील महत्त्वाचे आहे. हे तुम्हाला अधिक वेल राऊंडेड व्यक्ती बनण्यास मदत करेल. आपल्या सामर्थ्यांचे कौतुक करण्यासाठी आणि आभारी राहण्यासाठी वेळ काढा. हे तुम्हाला प्रवृत्त राहण्यास आणि तुमच्या सामर्थ्यांवर लक्ष केंद्रित करण्यात मदत करेल आणि तुम्हाला एकूणच अधिक सकारात्मक वाटण्यास मदत करेल. लक्षात ठेवा, प्रत्येकाकडे युनिक सामर्थ्य आणि प्रतिभा असते. तुमच्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित केल्याने तुम्हाला यश आणि आनंद मिळू शकतो. अवॉइड कंपेअरिंग युअरसेल्फ टू अदर्स ॲज एव्हरीवन्स जर्नी इज डिफरंट. स्वतःची इतरांशी तुलना करणे तुमच्या कल्याणासाठी आणि आत्मसन्मानासाठी हानिकारक ठरू शकते. इतरांशी स्वतःची तुलना टाळण्यास मदत करण्यासाठी येथे काही टिप्स आहेत. इतर काय करत आहेत हे पाहण्याऐवजी स्वतःच्या प्रवासावर लक्ष केंद्रित करा. स्वतःसाठी ध्येय निश्चित करा आणि ते साध्य करण्यासाठी कार्य करा. तुमचे स्वतःचे कर्तृत्व साजरे करा, ते कितीही लहान वाटले तरीही. तुमच्याकडे काय आहे आणि तुम्ही आयुष्यात कुठे आहात याबद्दल कृतज्ञ राहा. तुमच्याकडे काय कमी आहे यापेक्षा तुमच्याकडे काय आहे यावर तुम्ही लक्ष केंद्रित करता तेव्हा स्वतःची इतरांशी तुलना टाळणे सोपे जाते. स्वतःला अशा लोकांसह वेढून घ्या जे तुम्हाला तुमच्या यशाच्या मार्गावर नेतात आणि तुमचे समर्थन करतात. तेव्हा तुमच्याकडे सकारात्मक सपोर्ट असतो. तेव्हा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या प्रवासावर लक्ष केंद्रित करणे आणि स्वतःची इतरांशी तुलना करणे टाळणे सोपे असते. स्वतःबद्दल करुणा बाळगा आणि लक्षात ठेवा की प्रत्येकाचा स्वतःचा संघर्ष आणि चॅलेंजेस असतात. जेव्हा तुम्ही आत्मकरुणेचा सराव करता तेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकारायला शिकता. यामुळे तुम्ही कोण आहात आणि स्वतःची इतरांशी तुलना करण्याची काय गरज आहे हे जाणून तुम्ही ती टाळू शकता. लक्षात ठेवा, प्रत्येकाचा प्रवास वेगळा आणि अनोखा असतो. स्वतःची इतरांशी तुलना करण्यापेक्षा स्वतःच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा आणि स्वतःच्या कर्तृत्वाचा उत्सव साजरा करा. यशाच्या दिशेने तुमची वाटचाल पुढे चालूच ठेवा. ड्रेस इन अ वे दॅट मेक्स यू फील कॉन्फिडंट अँड कम्फर्टेबल. तुम्हाला आत्मविश्वास आणि आरामदायक वाटेल अशा प्रकारचे कपडे परिधान करा. हा स्वतःला जगासमोर सादर करण्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे साध्य करण्यात मदत करण्यासाठी येथे काही टिप्स सांगत आहे. चांगले फिटिंगला बसणारे कपडे निवडा. जे कपडे चांगले बसतील ते परिधान करण्यास अधिक सोयीस्कर असतीलच, परंतु ते तुमच्या शरीराची स्तुती देखील करतील आणि यामुळे तुम्हाला अधिक कॉन्फिडंट वाटेल. कपडे खरेदी करण्यापूर्वी ते योग्य प्रकारे बसतील याची खात्री करा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आनंदी आणि स्वतःबद्दल चांगले वाटणारे कपडे घालणे. तुम्ही जे परिधान करत आहात त्यात तुम्हाला आत्मविश्वास आणि आरामदायक वाटत असल्यास ते दिसून येईल. प्रॅक्टिस गुड पॉस्चर अँड बॉडी लँग्वेज. चांगली मुद्रा आणि देहबोली अनेक कारणांसाठी महत्त्वाची आहे, ज्यात शारीरिक आरोग्याचा प्रचार करणे, आत्मविश्वास आणि अधिकार प्रक्षेपित करणे आणि प्रभावीपणे संवाद साधणे समाविष्ट आहे. चांगल्या मुद्रा आणि देहबोलीचा सराव कसा करावा यासाठी येथे काही टिप्स आहेत. सरळ उभे राहा. सरळ उभे राहून तुमचे पाय खांद्याच्या रुंदीला वेगळे ठेवून सुरुवात करा. तुमचे खांदे मागे ठेवा आणि हनुवटी जमिनीवर ठेवा. तुमचे खांदे खालच्या दिशेने आणि तुमच्या कानापासून दूर राहू द्या. हे आपल्या मानेवर आणि खांद्यावर ताण टाळण्यास मदत करेल. तुमचा गाभा गुंतण्यासाठी तुमच्या पोटाचे स्नायू घट्ट करा. हे तुमच्या पाठीला आधार देण्यास आणि तुमची कंडिशन सुधारण्यास मदत करेल. तुमचे वजन समान रीतीने वितरित करा. तुमचे वजन तुमच्या पायांमध्ये समान रीतीने वितरित केले आहे याची खात्री करा. एका बाजूला झुकून चालणे किंवा झुकणे टाळावे. आपले डोके वर ठेवा आणि समोरासमोर बोला. आपल्या पायाकडे किंवा फोनकडे पाहणे टाळावे. डोळ्यांचा संपर्क कायम ठेवा. जेव्हा तुम्ही एखाद्याशी बोलत असता तेव्हा तुम्ही गुंतलेले आणि स्वारस्य असल्याचे दर्शविण्यासाठी डोळ्यांशी संपर्क ठेवा. खुल्या देहबोलीचा वापर करा. आपले हात किंवा पाय क्रॉस करणे टाळावे, कारण हे बचावात्मक किंवा बंद दिसू शकते. त्याऐवजी आपले हात आणि पाय ओपन ठेवून खुल्या देहबोलीचा वापर करा. चांगला श्वास घेण्याचा सराव करा. तुमच्या डायाफ्राममधून दीर्घ श्वास घ्या, ज्यामुळे तुम्हाला आराम मिळू शकेल आणि चांगली स्थिती राखण्यास मदत होईल. नियमितपणे स्ट्रेच करा. स्ट्रेचिंगमुळे तुमची लवचिकता सुधारण्यास आणि तुमच्या स्नायूंमधील तणाव कमी होण्यास मदत होते. नियमितपणे ताणणे सुनिश्चित करा, विशेषतः जर तुम्ही डेस्कवर बराच वेळ बसत असाल तर. या टिप्सचे अनुसरण करून तुम्ही चांगला पवित्रा आणि देहबोलीचा सराव करू शकता.
आणि कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वास आणि अधिकार प्रोजेक्ट करू शकता. डेव्हलप न्यू स्किल्स ऑर हॉबीज दॅट इंटरेस्ट यू. नवीन कौशल्ये किंवा छंद विकसित करणे हा एक परिपूर्ण आणि समृद्ध करणारा अनुभव असू शकतो. येथे काही कारणे सांगत आहे. नवीन क्रियाकलापांमध्ये गुंतणे किंवा नवीन कौशल्य शिकणे आपल्याला आपले व्यक्तिमत्व विकसित करण्यात, आपला आत्मविश्वास वाढविण्यात आणि एक व्यक्ती म्हणून विकसित होण्यास मदत करू शकते. नवीन गोष्टी शिकल्याने तुमच्या मेंदूचा व्यायाम होतो, ज्यामुळे ते निरोगी आणि सक्रिय राहण्यास मदत होते. हे तुमची संज्ञानात्मक क्षमता देखील वाढवू शकते आणि तुम्हाला मानसिकदृष्ट्या तीक्ष्ण ठेवू शकते. तुम्हाला आनंद देणाऱ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये गुंतल्याने तणाव कमी होण्यास आणि विश्रांतीस प्रोत्साहन मिळू शकते. जेव्हा तुम्ही तुम्हाला आनंद देणाऱ्या क्रियाकलापात गुंतलेले असता, तेव्हा तुमचे मन सकारात्मक आणि पुनर्संचयित करण्यावर लक्ष केंद्रित करू शकता. नवीन ॲक्टिव्हिटीज वापरून पाहणे देखील समान रुची असलेल्या नवीन लोकांना भेटण्याची संधी प्रदान करू शकते. यामुळे नवीन मैत्री आणि कनेक्शन होऊ शकतात. काही कौशल्ये किंवा छंद विकसित करण्याचा तुम्ही विचार करू शकता. अशा उदाहरणांमध्ये नवीन भाषा शिकणे, वाद्य वाजविणे, नवीन प्रकारचे पाककृती शिकणे, योग किंवा ध्यानाचा सराव करणे, नवीन खेळ शिकणे, चित्रकला किंवा रेखाचित्र किंवा लेखन यांचा समावेश करणे. तुम्ही जे काही निवडता ते तुम्हाला आवडते आणि तुम्हाला वैयक्तिकरित्या फायद्याचे वाटते याची खात्री करा. टेक केअर ऑफ युअर ॲपिअरन्स अँड प्रॅक्टिस गुड हायजीन. दररोज आंघोळ करा. तुमच्या ॲक्टिव्हिटीज आणि हवामानानुसार आवश्यक तितक्या वेळा बाथ घ्या. तुमची त्वचा किंवा केस स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यासाठी साबण, शॅम्पू आणि कंडिशनर वापरा. दिवसातून 2दा टूथपेस्ट आणि फ्लॉसने दात घासा आणि कॅव्हिटीज टाळा. तपासणी आणि क्लिनिंगसाठी नियमितपणे आपल्या दंतवैद्याला भेट द्या. शरीराची दुर्गंधी आणि घाम नियंत्रित करण्यासाठी डिओड्रंट वापरा. आपले हात वारंवार धुवा, विशेषतः जेवण करण्यापूर्वी किंवा अन्न तयार करण्यापूर्वी. वॉशरूम वापरल्यानंतर आणि खोकला आणि शिंकल्यानंतर हात धुणे आवश्यक आहे. फळे, भाज्या, प्रथिने आणि संपूर्ण धान्य यांचा संतुलित आहार घेतल्याने त्वचा आणि केस निरोगी राहण्यास मदत होते. नियमित व्यायामामुळे निरोगी वजन राखण्यास, तणाव कमी करण्यास आणि एकूण आरोग्य सुधारण्यास मदत होते. आपले केस नियमितपणे धुवून आणि विचारून स्वच्छ आणि चांगले ठेवा. तुमची त्वचा हायड्रेटेड आणि निरोगी ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर वापरा. विश्रांती आणि ताजेतवाने वाटण्यासाठी प्रत्येक रात्री 7 ते 9 तासांची झोप घेण्याचे लक्ष्य ठेवा. स्टँड अप फॉर युअरसेल्फ अँड असर्ट युअर बाउंड्रीज. स्वतःचा स्टँड घेणे आणि आपल्या सीमांना ठामपणे सांगणे चॅलेंजिंग असू शकते, परंतु निरोगी नातेसंबंध आणि स्वाभिमान राखण्यासाठी हा एक आवश्यक भाग आहे. तुम्हाला ते प्रभावीपणे करण्यात मदत करण्यासाठी येथे काही स्टेप्स सांगत आहे. तुम्ही इतरांशी संवाद साधण्यापूर्वी तुमच्या सीमा काय आहेत हे स्पष्ट असणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला काय सोयीस्कर आहे आणि काय नाही याचा विचार करा आणि स्पेसिफिक व्हा. ठामपणा म्हणजे तुमच्या गरजा आणि मते स्पष्ट आणि आदरपूर्वक व्यक्त करणे. समोरच्या व्यक्तीला दोष न देता किंवा हल्ला न करता तुम्हाला कसे वाटते हे सांगण्यासाठी मी विधाने वापरा. आय सेंटेन्स वापरा. संवेदनशील विषयांवर चर्चा करताना भावनिक होणे साहजिकच आहे, परंतु शांत राहण्याचा प्रयत्न करा. दीर्घ श्वास घ्या आणि नियंत्रणात राहण्यास मदत करण्यासाठी हळू बोला. एकदा आपण आपल्या सीमा निश्चित केल्यावर त्यांना चिकटून राहा. निरोगी नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी आणि स्वतःचा आदर करण्याच्या बाबतीत सातत्य महत्त्वाचे आहे. वेळ आणि प्रयत्नाने हळूहळू तुम्ही तुमच्या गरजा आणि अपेक्षा व्यक्त करण्यात अधिक कॉन्फिडंट आणि प्रभावी होऊ शकता. प्रॅक्टिस ग्रॅटिट्यूड बाय ॲक्नॉलेजिंग द गुड थिंग्स इन युअर लाईफ. कृतज्ञतेचा सराव करणे ही एक महत्त्वाची सवय आहे, जी अधिक सकारात्मक आणि परिपूर्ण जीवन जगू शकते. तुमच्या जीवनातील चांगल्या गोष्टींची कबुली कशी द्यावी आणि कृतज्ञतेचा सराव कसा करावा यासाठी येथे काही टिप्स सांगत आहे. कृतज्ञता जर्नल सुरू करा. दररोज किमान 3 गोष्टी लिहा ज्यासाठी तुम्ही कृतज्ञ आहात. हे काहीतरी लहान असू शकते, जसे की एक चांगला कप कॉफी, किंवा काहीतरी मोठे, जसे की कामाच्या ठिकाणी प्रमोशन. इतरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हा अधिक सकारात्मक मानसिकता विकसित करण्याचा एक शक्तिशाली मार्ग असू शकतो. तुमच्या आयुष्यातील ज्यांनी तुम्हाला मदत केली आहे किंवा तुमच्यावर सकारात्मक प्रभाव पाडला आहे त्यांचे आभार माना. सजग राहण्याचा आणि क्षणामध्ये उपस्थित राहण्याचा सराव करा. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि त्यांचे कौतुक करण्यासाठी थोडा वेळ द्या. लर्न टू से नो वेन नेसेसरी अँड प्रायोरिटाइज युअर नीड्स. नाही म्हणणे कठीण असू शकते, परंतु सीमा निश्चित करणे आणि आपल्या स्वतःच्या गरजांना प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे.
ठाम पण विनम्र मार्गाने नाही म्हणण्याचा सराव करा आणि तसे केल्याबद्दल दोषी वाटून घेऊ नका. तुमच्या गरजांना प्राधान्य देण्यासाठी तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे काय आहे हे ओळखण्यासाठी वेळ काढणे आणि तुम्ही त्या गोष्टींची प्रथम काळजी घेत असल्याचे सुनिश्चित करणे समाविष्ट आहे. एकदा तुम्ही तुमच्या गरजा ओळखल्यानंतर त्यांना महत्त्वाच्या क्रमाने रँक करा. हे तुम्हाला तुमची ऊर्जा आणि संसाधने सर्वात महत्त्वाच्या गोष्टींवर केंद्रित करण्यात मदत करेल. बी काइंड अँड कंपॅशनेट टुवर्ड्स युअरसेल्फ जस्ट ॲज यू वूड टू अ गुड फ्रेंड. स्वतःबद्दल दयाळू आणि कंपॅशनेट असणे हा एक अत्यावश्यक भाग आहे. तसेच हे स्वतःच्या वेलबिंगसाठी आणि आत्मस्वीकृतीच्या भावनांना प्रोत्साहन देण्यासाठी मदत करू शकते. अशा गोष्टी करा ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल आणि तुम्हाला चांगले वाटेल. यामध्ये रिलॅक्सिंग बाथ करणे, चांगले पुस्तक वाचणे किंवा प्रियजनांसोबत वेळ घालवणे यांचा समावेश असू शकतो. लक्षात ठेवा, स्वतःशी दयाळूपणाने आणि करुणेने वागणे म्हणजे स्वार्थीपणा नाही. तुमची भावनिक आणि मानसिक आरोग्य राखण्याचा हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि तुमच्या सभोवतालच्या लोकांची चांगली काळजी घेण्यात यामुळे तुम्हाला मदत होऊ शकते. व्हिज्युअलाइज सक्सेस अँड पॉझिटिव्ह आउटकम्स. यश आणि सकारात्मक परिणामांची कल्पना करणे हे एक शक्तिशाली तंत्र आहे जे तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यात आणि तुमचे एकंदर कल्याण सुधारण्यात मदत करू शकते. यश आणि सकारात्मक परिणामांची कल्पना करण्यासाठी तुम्ही येथे काही स्टेप्स उचलू शकता. यशाची कल्पना करण्याची पहिली पायरी म्हणजे तुमची ध्येय ओळखणे. तुम्हाला काय मिळवायचे आहे याची यादी बनवा आणि तुमच्यासाठी यशाचा अर्थ काय आहे याविषयी विशिष्ट राहा. एकदा तुम्ही तुमचे ध्येय ओळखले की यश कसे दिसते याची मानसिक प्रतिमा तयार करा. तुमची ध्येये साध्य करत असल्याची कल्पना करा आणि त्या यशासोबत येणाऱ्या सकारात्मक भावनांवर लक्ष केंद्रित करा. यशाची तुमची मानसिक प्रतिमा मजबूत करण्यासाठी सकारात्मक अफर्मेशन्स वापरा. मी यशस्वी आहे किंवा मी माझे ध्येय साध्य करण्यास सक्षम आहे यासारख्या सकारात्मक अफर्मेशनची पुनरावृत्ती करा. यशाचे मानसिक चित्र तयार करण्यासाठी व्हिज्युअलायझेशन तंत्र खूप उपयुक्त ठरू शकते. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या ध्येयांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रतिमांसह विजन बोर्ड तयार करू शकता किंवा तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यात मदत करण्यासाठी तुम्ही मार्गदर्शित व्हिज्युअलायझेशन एक्सरसाइज वापरू शकता. शेवटी स्वतःवर आणि आपले ध्येय साध्य करण्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास तुम्हाला यशाची कल्पना करण्यात आणि ते प्रत्यक्षात आणण्यात मदत करू शकतात. टेक ब्रेक्स अँड रेस्ट व्हेन यू नीड टू रिचार्ज. जेव्हा तुम्हाला स्वतःला रिचार्ज करण्याची आवश्यकता असेल तेव्हा विश्रांती घेणे आणि आराम करणे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे. प्रभावीपणे ब्रेक आणि विश्रांती घेण्यास मदत करण्यासाठी येथे काही टिप्स सांगत आहे. तुमच्या मनाला आणि शरीराला आराम करण्यासाठी तुम्ही मेडिटेशन, दीर्घ श्वासोच्छवासाचे व्यायाम किंवा स्ट्रेचिंग यासारख्या साध्या गोष्टी करू शकता. ऑल्टरनेटिव्हली तुम्ही छंद किंवा ॲक्टिव्हिटीजमध्ये गुंतू शकता जे तुम्हाला आनंददायक आणि आरामदायी वाटतात. एंडॉर्फिन सोडण्यात मदत करण्यासाठी, तणाव कमी करण्यासाठी आणि तुमचे एकंदर वेलबिईंगसाठी काही शारीरिक हालचाली करा. तुम्ही फिरायला जाऊ शकता, जॉगिंग करू शकता, पोहू शकता किंवा तुम्हाला आनंद वाटत असलेल्या इतर कोणत्याही शारीरिक हालचालींमध्ये गुंतू शकता. निरोगी खाणे आणि पुरेसे पाणी पिणे तुम्हाला रिचार्ज करण्यात आणि अधिक ऊर्जावान वाटण्यास मदत करू शकते. प्रॅक्टिस ॲक्टिव्ह लिसनिंग अँड कम्युनिकेट असर्टिव्हली. ॲक्टिव्ह लिसनिंग आणि खंबीर संवाद ही दोन महत्त्वाची कौशल्ये आहेत जी तुम्हाला तुमचा संवाद साधण्यात आणि इतरांशी मजबूत संबंध निर्माण करण्यात मदत करू शकतात. लक्ष द्या, स्पीकरवर लक्ष केंद्रित करा आणि विचलित होणे टाळा. त्यांना जे म्हणायचे आहे त्यात तुम्हाला स्वारस्य असल्याचे दर्शवा. प्रश्न विचारा. तुमच्या मनात असलेल्या कोणत्याही शंका स्पष्ट करा आणि मुक्त प्रश्न विचारा जे वक्त्याला त्यांचे विचार आणि भावना स्पष्ट करण्यासाठी प्रोत्साहित करतात. स्पष्ट आणि थेट व्हा. आक्रमक किंवा निष्क्रिय न होता तुमचे विचार, भावना आणि गरजा स्पष्टपणे आणि ठामपणे व्यक्त करा. आय स्टेटमेंट्स वापरा. तुमचे विचार आणि भावनांवर मालकी घेण्यासाठी आयने तुमचे वाक्य सुरू करा. उदाहरणार्थ, तुम्ही मला व्यत्यय आणता तेव्हा मला अस्वस्थ वाटते. सक्रियपणे ऐका. समोरच्या व्यक्तीला बोलण्याची संधी द्या आणि त्यांचा दृष्टिकोन सक्रियपणे ऐका. सराव. तुम्ही जितके अधिक दृढ संवाद साधाल तितके तुम्ही अधिक आरामदायक आणि आत्मविश्वासी व्हाल. टेक टाईम टू रिफ्लेक्ट ऑन युअर व्हॅल्यूज अँड व्हॉट्स इम्पॉर्टंट टू यू. तुमची मूल्ये आणि तुमच्यासाठी काय महत्त्वाचे आहे यावर विचार करण्यासाठी वेळ काढणे हे अर्थपूर्ण आणि परिपूर्ण जीवन जगण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. ते कसे करावे यासाठी येथे काही टिप्स सांगत आहे. थोडा वेळ बाजूला ठेवा. एक शांत आणि आरामदायक जागा शोधा जिथे तुम्ही कोणत्याही व्यत्ययाशिवाय स्वतःला प्रतिबिंबित करू शकता. या व्यायामासाठी कमीत कमी 30 मिनिटे ते 1 तास बाजूला ठेवा. लिहून काढा.
तुमचे विचार लिहून ठेवल्याने तुम्हाला तुमच्या कल्पना व्यवस्थित करण्यात आणि स्पष्टता मिळण्यास मदत होऊ शकते. जर्नल किंवा कागदाचा तुकडा आणि पेन वापरा. स्वतःला काही प्रश्न विचारा. तुम्हाला प्रारंभ करण्यासाठी येथे काही प्रश्न आहेत. माझी मूळ मूल्ये काय आहेत? मला आयुष्यात काय साध्य करायचे आहे? मला कोणत्या प्रकारची व्यक्ती व्हायचे आहे? मला आनंद आणि पूर्णता कशामुळे मिळते? माझ्या जीवनातील प्राधान्यक्रम काय आहेत? तुमच्या वर्तमान जीवनाचे मूल्यमापन करा. तुमच्या वर्तमान जीवनावर एक नजर टाका आणि ते तुमच्या मूल्ये आणि प्राधान्यक्रमांशी जुळते का ते पहा. तुमच्यासाठी खरोखर महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींवर तुम्ही तुमचा वेळ आणि शक्ती खर्च करत आहात का? तुम्हाला काही बदल करायचे आहेत का? कृती करा. एकदा तुम्हाला तुमची मूल्ये आणि प्राधान्यक्रम अधिक चांगल्या प्रकारे समजल्यानंतर तुमचे जीवन त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी कृती करा. यामध्ये तुमच्या दैनंदिन दिनक्रमात बदल करणे, नवीन ध्येय सेट करणे किंवा प्रियजनांशी कठीण संभाषण करणे यांचा समावेश असू शकतो. लर्न टू ॲक्सेप्ट कॉम्प्लिमेंट्स ग्रेशियसली अँड विदाउट डिसमिसिंग देम. कॉम्प्लिमेंट ग्रेशियसली स्वीकारण्यास शिकणे हे एक महत्त्वाचे कौशल्य आहे जे तुम्हाला आत्मविश्वास निर्माण करण्यास, नातेसंबंध मजबूत करण्यास आणि तुमचा स्वाभिमान सुधारण्यास मदत करू शकते. ते कसे करावे यासाठी येथे काही टिप्स सांगत आहे. धन्यवाद म्हणा. जेव्हा कोणी तुमची प्रशंसा करते तेव्हा फक्त हसत धन्यवाद म्हणा. हे दर्शविते की तुम्ही प्रशंसाचे कौतुक करता आणि ते नाकारत नाही. कमी करणे किंवा विचलित करणे टाळा. प्रशंसा कमी करण्याचा किंवा त्याकडे दुर्लक्ष करण्याचा आग्रह टाळा, कारण यामुळे समोरच्या व्यक्तीला असे वाटू शकते की त्यांच्या शब्दांची किंमत नाही. त्याऐवजी ते काय आहे याबद्दल प्रशंसा स्वीकारा. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही कौतुकास पात्र आहात आणि ते तुमच्यावर सकारात्मकतेने प्रतिबिंबित होते आहे हे ओळखा. स्वतःवर आणि आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा. प्रशंसा परत करा. योग्य असल्यास तुम्ही इतर व्यक्तीला प्रशंसा परत करू शकता. हे सकारात्मक आणि आश्वासक नातेसंबंध तयार करण्यात मदत करू शकते. प्रशंसावर विचार करा. संवादानंतर प्रशंसा आणि त्याचा तुमच्यासाठी काय अर्थ आहे यावर विचार करण्यासाठी थोडा वेळ घ्या. हे तुम्हाला तुमच्या सामर्थ्यांचे आणि कर्तृत्वाचे कौतुक करण्यात मदत करू शकते. एंगेज इन पॉझिटिव्ह अफर्मेशन्स अँड व्हिज्युअलायझेशन एक्सरसाइज. सकारात्मक अफर्मेशन आणि व्हिज्युअलायझेशन व्यायामामध्ये गुंतल्याने तुमची मानसिकता अधिक सकारात्मक आणि सशक्त स्थितीत बदलण्यास मदत होऊ शकते. ते कसे करावे यासाठी येथे काही टिप्स सांगत आहे. तुमच्याशी प्रतिध्वनी करणारी आणि तुमची ध्येये आणि मूल्ये त्यांच्याशी जुळणारी सकारात्मक अफर्मेशन्स निवडा. मी आत्मविश्वासू आणि सक्षम आहे. मला स्वतःवर आणि माझ्या निर्णयांवर पूर्णपणे विश्वास आहे. किंवा मी प्रेम आणि आदरास पात्र आहे. तुमचे अफर्मेशन नियमितपणे रिपीट करा. हे सकाळी झोपण्यापूर्वी किंवा दिवसभर करता येते. तुमची ध्येये साध्य करण्यासाठी आणि तुमचे सर्वोत्तम जीवन जगत असल्याची कल्पना करा. व्हिज्युअलायझेशन शक्य तितके ज्वलंत करण्यासाठी आपल्या सर्व इंद्रियांचा वापर करा. उदाहरणार्थ, तुमची उद्दिष्टे साध्य करण्याशी संबंधित दृष्टी, आवाज आणि भावनांची कल्पना करा. सेलिब्रेट युअर युनिकनेस अँड एम्ब्रेस युअर इंडिव्हिज्युअलिटी. तुमचे वेगळेपण साजरे करणे आणि तुमचे व्यक्तिमत्व आत्मसात करणे हे आत्मप्रेम आणि स्वस्वीकृतीचा एक महत्त्वाचा पैलू आहे. ते कसे करावे यासाठी येथे काही टिप्स सांगत आहे. तुमचे गुण आणि अपूर्णता आत्मसात करा. कोणीही परिपूर्ण नसतो आणि हेच आपल्याला अद्वितीय बनवते. तुमच्या गुणवत्ता आणि अपूर्णता स्वीकारा आणि ते तुम्ही कोण आहात याचा एक भाग आहेत हे स्वीकारा. स्वतःला सकारात्मकतेने वेढून घ्या. तुम्ही कोण आहात याबद्दल तुमची प्रशंसा करणाऱ्या आणि तुमचे वेगळेपण साजरे करणाऱ्या लोकांसोबत स्वतःला वेढून घ्या. सकारात्मक लोक तुम्हाला स्वतःला अधिक आत्मविश्वास आणि आरामदायक वाटण्यास मदत करतात. स्वतःची काळजी घ्या. तुमच्या शारीरिक, भावनिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्या. यामध्ये निरोगी खाणे, नियमित व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे आणि स्वतःची काळजी घेणे यांचा समावेश होतो. स्वतःला व्यक्त करा. तुमच्या कपड्यांद्वारे, छंदांमधून आणि आवडींद्वारे स्वतःला व्यक्त करा. तुम्हाला आत्मविश्वास वाटेल ते परिधान करा आणि तुमच्या छंद आणि आवडींद्वारे तुमची सर्जनशीलता व्यक्त करा. स्वतःची इतरांशी तुलना करू नका. स्वतःची इतरांशी तुलना केल्याने तुमची निराशा होईल. लक्षात ठेवा की प्रत्येकाचा स्वतःचा अनोखा असा प्रवास असतो आणि तो वेगळा असायला हरकत नाही. स्वतःशी खरे राहा. शेवटी नेहमी स्वतःशी खरे राहा. तुम्ही नसलेल्या व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करू नका आणि तुम्ही कोण असावे हे इतरांना ठरवू देऊ नका. तुमचे व्यक्तिमत्व स्वीकारा आणि तुमचा खरेपणा चमकू द्या.